मावळमधील तळेगावमध्ये नेहमीच काही ना काहीतरी होताना समोर आलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आमदार सुनील शेळके यांनी तळेगावचा प्रश्न आता थेट अधिवेशनामध्ये मांडला आणि त्यांनी अनेकांवर आरोप केले। स्थानिक तिथील जे दलाल आहेत ते दलाल ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात आणि जो विकास आहे त्याला ते बाधा ठरतात असं त्यांनी आरोप केला। आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेले आरोप हे फेटाळण्यासाठी रणजित काकडे स्वतः आता पत्रकारांच्या समोर आलेले आहेत। पण एकंदरीत जर बघितलं तर हा नेमका काय प्रकार आहे? त्यांनी 9 तारखेला जी 8 तारखेला तिथं फील्डवरती कार्यवाही करण्यासाठी पीएमआरचे सगळे अधिकारी आणि आले होते। अधिकाऱ्याचं नाव नाही घेत पण प्रचंड प्रेशर फोनवरती डायरेक्ट त्याला होता की तू कार्यवाही कर, अरे तुरेमध्ये तू कार्यवाही कर, हे कर ते कर, असं सगळं होतं। जो कोणी सिनियर ज्युनियर ज्याला कोणी जे काही 10-15 अधिकारी असतील त्यातल्या एकाला त्याचा फोन आलेला होता, त्यांचा आमदार साहेबांचा फोन होता। तर ह्या सूड बुद्धीने तुम्ही कंपन्या का पाडायला निघाले? आजपर्यंत तुम्ही कधी कोणती कंपनी तळेगावात यावी किंवा कोणती आणली, मावळ परिसरात आणली, ही त्यांनी त्याचं नाव सांगावं की ही कंपनी माझ्यामुळे इथं आली। पण त्या अनधिकृत आहेत। कंपन्या अनधिकृत आहेत का? ह्या वाक्याचं उत्तर हो, अनधिकृत आहे असं देता येईल का? नाही। त्याच्यामध्ये नियमितीकरणासाठी जे आवश्यक ते बदल करायचे आहेत ते बदल ते पीएमआरडीला दिलेले होते। काम करताना जे बदल होतात ते नियमितकृत आपल्याला करता येतात। रेग्युलरायझेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामधून ते करून घेता येतात, तर ते दिलेले होते। नेमकं त्यांनी याच कंपन्यांना टार्गेट केलं। तुमच्या दोघांमधील वाद तसा मावळ तालुक्यामध्ये सर्वश्रुत आहे, बिझनेसपासून ते राजकीय सगळाच वाद सर्वश्रुत आहे। मग हे तेच कारण आहे का की ह्याच कंपन्यांना टार्गेट केलं जातं? नाही, दोघांमधला वाद असं म्हणता येणार, माझा आणि त्यांचा काय वाद नाही, आमदार शेळके आणि त्यांचा काय वाद नाही। येस, काही कामाच्या दिशा मतभेद असतील ते असतील, पण मला काय त्यांच्यावरती वाद ठेवणं तेवढा वेळही नाही मला, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। सगळ्याला ज्या पद्धतीने ते गोरगरीब जनतेच्या पोटावरती पाय देत आहेत, त्यांचं स्वतःचं इगो सॅटिस्फाय करण्यासाठी, हे त्यांनी करू नये त्याच्यात। तर एकंदरीत ही जमीन अकृषिक असल्याचं त्याच्यात सांगितलेलं आहे, काय नेमका प्रकार आहे? मी तुम्हाला आता मॅपमध्ये दाखवलं की जागा ही ए फॉरेस्टेशन आणि अकृषक अशी दोन्ही आहे। मागचा भाग जो आहे तो ए फॉरेस्टेशनमध्ये आहे, त्याच्यात आम्ही ए फॉरेस्टेशनचा पार्ट सोडून 4 प्लॉट पाडलेले आहेत, ABCD। त्यातला ABC ची विक्री केलेली आहे, प्लॅन सँक्शन करून विक्री केलेली आहे, आणि डी प्लॉट जो आहे तो डी प्लॉट अजून आम्ही विक्री केलेला नाही, आणि ए फॉरेस्टेशनचा प्लॉट तसाच मोकळा ठेवलेला आहे। हे सगळं होत असताना तुम्ही सुनील शेळके आमदार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, काय सांगाल? मला त्यांचा राजीनामा बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण त्यांनी ज्या पद्धतीने आमदार ह्या पदाचा जो अपमान करायचा केलेला आहे, आमदार ह्या पदाची जो विश्वासार्हता घालवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खूप लज्जास्पद आहे। तुम्ही काय मागणी करताय? माझी थेट मागणी आहे की त्यांनी आमची लेखी माफी मागावी, नाही तर आमदारकीचा राजीनामा द्यावा। एकंदरीत जर बघितलं तर मावळामध्ये अशा अनेक प्रश्न आहेत, अनेक आंदोलनं तुम्ही याच्या आधी पण केलेले आहेत। नेमका हा प्रकार काय आहे आणि कशामुळे इतकी मोठी त्या ठिकाणी दग लागलेली आहे? नाही, प्रकार हा अतिशय दुर्दैव आहे, कारण आपल्या देशाबाहेरील जर अनेक उद्योजक या ठिकाणी येत असेल आणि भूमिपुत्रांना रोजगार निर्मिती होत असेल तर याचं स्वागत सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे। हे देशाचे प्रधानमंत्री असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, हे जर या प्रकल्पाचं किंवा ह्या उद्योग व्यवसायाचं स्वागत करत असेल तर स्थानिक नेतृत्वाला का दुखतंय, काय कारण आहे, याचं उत्तर त्यांनी यायला पाहिजे। अनधिकृत आहे हे थोड्या बहुत प्रमाणात मान्य करावं केलेलं आहे। अनधिकृत हा विषय नाही, तिथं जे बांधकाम रेग्युलायझेशन जे काम आहे त्याच्यात 10-5% जे काय वाढीव त्यांनी काम केलं आहे, ते वाढीव कामासाठी सुद्धा त्याचे दंडात्मक काय जे अमाऊंट असेल ती भरून ते रेग्युलाइज त्या ठिकाणी शेवटचा एक प्रश्न असा आहे की हे सगळं ज्यावेळेस कारवाई चालू होती त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी आले होते। नेमका सरकारी काम चालू असताना तृतीयपंथी त्या ठिकाणी कशासाठी आले होते? तृतीयपंथी तिथं हाऊसकीपिंगचं काही काम करतात, ते त्यांच्या रोजगारीचा प्रश्न आहे। तर त्यांनाही उद्या जर कंपनी बंद पडली, कंपनी हातावर जर पडला तर निश्चित प्रकार त्यांच्या रोजगाराचं काय, स्थानिक जे काय तिथले भूमिपत्र असतील त्यांचा रोजगार बुडणार आहे। कंपनी आणि कंपनीचा विषय जर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा मेसेज जर गेला तर जागतिक स्तरावरच्या कंपन्या ह्या महाराष्ट्रात येतील का? एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक व्हावी म्हणून सरकार प्रयत्न करत असतानाच मावळामध्ये काही कंपन्यांवर कारवाई होती आणि स्थानिक असतील किंवा रणजित काकडे असतील हे दोघं जणही त्या ठिकाणचा रोजगार बुडू नये आणि कंपन्यामध्ये वाढ व्हावी हीच मागणी करत त्यांनी स्थानिक आमदारांचा पण राजीनामा मागितलेला आहे। सचिन चपळगावकर, सिविक मिरर, पुणे।